विद्यार्थ्यांनो, सुषमा शेवटी परत आली आहे आजच्या व्हिडिओसह ऊती या विषयाचा शेवट करण्यासाठी. आमच्या मागील व्हिडिओमध्ये आम्ही वनस्पती ऊती आणि उपकला ऊती, संयोजी ऊतींचे प्रकार यासारख्या खूप मनोरंजक संकल्पना पाहिलेली आहेत, जे विविध ऊती आणि अवयवांना जोडण्यासाठी विशेष आहेत. चला हा अध्याय सप्तायू आणि मज्जातंतू ऊतींना संपवूया. विद्यार्थ्यांनो, तुम्ही सर्वजण सप्तायू ऊती, ऊतक आणि मज्जातंतू ऊतक यावरील एक मनोरंजक व्हिडिओ पाहण्यास तयार आहात का? हो. पण विषयापूर्वी जाण्यापूर्वी या धड्यातील काही कीवर्डवर लक्ष केंद्रित करूया. कीवर्ड्स: सप्तायू ऊतक. सप्तायूंमध्ये उपस्थित असलेले ऊतक. मज्जातंतू ऊतक. मज्जातंतू पेशींपासून बनवलेले ऊतक. संक्रामक प्रथिने. प्रथिने हालचाल करण्यास मदत करते. डायाफ्राम. फुफ्फुसांच्या खाली स्थितीत मोठे घुमट आणि आकाराचे सप्तायू. स्ट्राइप्स. या सप्तायूवर पट्टे. बहुसंख्य पेशी. अनेक केंद्रके. अनैच्छिक, जाणीव नसलेली क्रिया. पोषण कालवा. तोंड इसोफेगस पासून गुदद्वारापर्यंतचे स्थान. शिकण्याचे उद्दिष्टे. या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही तुमच्या शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या सप्तायू ऊतींना ओळखू आणि अनुभवू शकाल. आणि मधून मेंदूतून वेगवेगळ्या शरीराच्या भागांमध्ये आणि वेगवेगळ्या शरीराच्या भागांमधून पाठीच्या कणाद्वारे मेंदूमध्ये संदेश कसे हस्तांतरित केले जाते हेही समजू शकाल. संकल्पना नकाशा पहिला. संकल्पना नकाशा दुसरा. कृती पहिली. चिकनच्या मांसपेशीचा एक तुकडा घ्या. त्यात पातळ केलेल्या HCl किंवा व्हिनेगर घाला आणि 2 तास तसेच राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी सप्तायूचा तुकडा फॉस्फरसने एका स्लाइडवर गोळा करा. दुसऱ्या स्लाइडने हळुवारपणे दाबा. पाण्याचे काही थेंब टाका आणि त्यावर कव्हर स्लिप ठेवा. सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करा. सप्तायूंची ऊती. जर तुम्हाला खोलवर किंवा हलक्या जखमा झाल्या असतील तर त्याच ठिकाणी काही वण दिसतात का? कारण त्वचेच्या पेशींमध्ये पुनरुत्पादक स्वभाव असतो. सप्तायूंच्या पेशींचा विचार करा. ते उपकला पेशींप्रमाणे पुनर्जन्मित होतील का? पहिली. सप्तायू हात आणि पायांच्या हालचालीसाठी आणि आतडे
आणि हृदयासारख्या अनेक अंतर्गत अवयवांच्या हालचालीसाठी जबाबदार असते. स्थान आणि कार्य. रक्तवाहिन्यांमध्ये थोड्या प्रमाणात सप्तायूंची ऊती देखील असतात, ज्यामुळे सप्तवाहिनींची व्यास वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यास मदत होते आणि त्यामुळे रक्त वाहते. हृदय हे फक्त एकाच प्रकारच्या सप्तायू पेशीपासून बनलेली असते आणि ते आकुंचन आणि विश्रांती नावाच्या प्रक्रियेद्वारा रक्त पंप करण्यास मदत करते. चौथा, आपल्या शरीरात हालचालीसाठी जबाबदार असलेल्या सप्तायूंची ऊतींमध्ये सप्तायू तंतू नावाच्या लांबलचक पेशी असतात. पाचवा, सप्तायूंमध्ये अंकुचनशील प्रथिने नावाचे विशेष प्रथिने असतात, जे हालचाल घडवून आणण्यासाठी आकुंचन पावतात आणि आराम करतात. त्यांच्या रचना, स्थान आणि कार्याच्या आधारे सप्तायू 3 प्रकारचे असतात. ते म्हणजे स्टायरेटेड सप्तायू, नॉन स्टायरेटेड सप्तायू आणि हृदय सप्तायू. आणि आपण आपल्या जीवन जाणीवपूर्वक प्रयत्नांनी काही सप्तायू हलवू शकतो. या सारणीचे निरीक्षण करा. रचना: धडकीदार, धाकदार, स्वैच्छिक. लांब, दंडगोलाकार आणि फांद्या नसलेले. दुसरा, बहुकेंद्रित. हे धडकीदार किंवा पट्टे दिसतात. चौथा, त्याला हलके आणि गडद पट्टे असतात. पाचवा, हे सप्तायू शरीराच्या वजनाचे सुमारे 50% असतो. तंतूचा गटात आढळतो. याचं स्थान: अन्ननलिका, हृदय, हात, पाय, मान, चेहरा आणि डायाफ्राम मध्ये आढळतो. स्वैच्छिक क्रिया. कार्य: श्वास घेणे, डोळे मिचकवणे इत्यादी शरीराच्या अवयवांची हालचाली आणि स्वैच्छिक हालचालीसाठी जबाबदार. हे सप्तायू आकुंचनाशी संबंधित आहे आणि जलद आकुंचनामुळे हे सहजपणे धडकतात. अप्रमाणित अप्रमाणगणित अनुच्छिन्न. पहिली, लहान स्पिंडल आकाराचे निमुळते टोकदार टोके आणि पातळ. दुसरा, अप्रमाणित. तिसरा, पट्टे दिसत नाही आणि गुळगुळीत दिसतात. चौथा, पट्टे दिसत नाही. स्थान: डोळ्याचे बुबुळ, गर्भाशयाची भिंत, फुफ्फुसांचे ब्रांगी, रक्तवाहिन्यांचे अस्तर, मूत्राशय आणि गर्भाशय. अनैच्छिक क्रिया. याचे कार्य:
पहिले ते पचन, मूत्रमार्ग आणि पुनरुत्पादन प्रणाली, रक्तवाहिन्या आणि वायुमार्गाच्या आकुंचनशीलतेला उत्तेजित करते. दुसरा, स्वायत्त मज्जासंस्थानेद्वारे नियंत्रित सप्तायू. हृदयसप्तायू अनुच्छिन्न लहान दंडगोलाकार फांद्या असलेला न्यूक्लियर. तिसरा, पट्टे किंवा पट्टे दिसतात. चौथा, इंटरकॅलेटेड डिस्कची उपस्थिती हे हृदयाचे सप्तायूचे वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्य आहे. पाचवा, पेशी त्वचांच्या त्यावरच्या टोकांवर एकमेकांशी जोडलेल्या असतात. याचे स्थान हृदय अनैच्छिक. याचं कार्य रक्त पंप करण्यासाठी जबाबदार. दुसरा, आकुंचन आणि विश्रांती कोणत्याही थकवाशिवाय केली जाते. मज्जातंतू ऊतक. पाणी गरम आहे की थंड हे तुम्हाला कसं कळेल? जर तुम्ही चालताना तुमचा पाय धारदार दगडावर ठेवला तर तुम्हाला कसे वाटेल? ही भावना आपल्या शरीरातील एक विशेष यंत्रणेमुळे येते. ते तारामधून जाणाऱ्या विद्युत प्रवाहासारखे काम करते. मेंदू, पाठीचा कणा आणि नसा या यंत्रणेत सक्रिय भूमिका बजावतात. मज्जातंतू ऊतीबद्दल बोलताना काळजीपूर्वक ऐका, कारण ते खूप महत्त्वाचे आहे. याची वैशिष्ट्ये. एक वैयक्तिक मज्जातंतू पेशी 1 मीटरपर्यंत लांब असू शकते. संयोजी ऊतींनी एकत्र बांधलेले अनेक मज्जातंतू एक मज्जातंतू बनवतात. दुसरा, मज्जातंतू तंतूमधून जाणाऱ्या सिग्नलला मज्जातंतू आवेग म्हणतात. तिसरा, सर्व पेशींमध्ये उत्तेजना प्रतिसाद देण्याची क्षमता असते. तथापि, मज्जातंतू ऊतींच्या पेशी उत्तेजित होण्यासाठी आणि नंतर शरीरातील एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उत्तेजना खूप वेगाने प्रसारित करण्यासाठी अत्यंत विशिष्ट आहे. चौथा, मेंदू, पाठीचा कणा आणि नसे हे सर्व मज्जातंतू ऊतींपासून बनलेले असतात. पाचवा, या ऊतींच्या पेशींना चेतापेशी किंवा न्यूरॉन्स असं म्हणतात. स्थान, मेंदू, पाठीचा कणा आणि नसांमध्ये मज्जातंतू ऊती आढळतात. याची रचना. पहिली, न्यूरॉनमध्ये एक पेशी शरीर असते ज्यामध्ये एक केंद्रक आणि सायटोप्लाझम असते, ज्यापासून लांब पातळ केसासारखे भाग तयार होतात. दुसरा, सहसा प्रत्येक न्यूरॉनमध्ये ॲक्सॉन नावाचा एक लांब भाग आणि डेंड्राइट्स नावाचे अनेक लहान फांद्या असलेले भाग तयार होतात. डेंड्राइट्स एक न्यूरॉनमधून दुसऱ्या न्यूरॉनमध्ये डेटा किंवा सिग्नल प्राप्त करतात.
न्यूक्लियस. त्यात पेशीची आनुवंशिक माहिती असते आणि पेशींची वाढ पुनरुत्पादन नियंत्रित करते. ॲक्सॉन वेगवेगळ्या न्यूरॉन्स, सप्तायू आणि ग्रंथींना माहिती प्रसारित करतात. मायलिन आवरण तंत्रिका पेशींना संरक्षणात्मक इन्सुलेशन प्रदान करतात. शेवटचा भाग ॲक्सॉनद्वारा वाहून नेल्या जाणाऱ्या विद्युत सिग्नलद्वारे उत्तेजित झाल्यावर न्यूरोट्रान्समीटर सोडणे. पेशी शरीर किंवा सायटन पेशींच्या सर्व कार्यावर नियंत्रण ठेवणे ही त्यांची भूमिका आहे. श्वान पेशी त्यांना जिवंत ठेवणे आणि कधीकधी त्यांना मायलिन आवरणेने झाकणे. परिधीय नसांच्या विकास, देखभाल, कार्य आणि पुनरुत्पादनात मुख्य भूमिका. याचे कार्य हे शरीराच्या अनेक क्रियाकलापाचे समन्वय आणि नियंत्रण करण्यासाठी जबाबदार आहे. ते सप्तायूंच्या आकुंचनास उत्तेजन देते, पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करते, भावना, स्मृती, तर्कशक्तीमध्ये प्रमुख भूमिका बजावते. प्राण्यांमध्ये मज्जातंतू आणि सप्तायूंचे हे संयोजन उत्तेजनांना प्रतिसाद म्हणून वेगाने हालचाल करण्यासाठी वापरले जाते. आठवण लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. पहिला, सप्तायू हात आणि पायाच्या हालचालीसाठी आणि आतडे आणि हृदयासारखे अनेक अंतर्गत अवयवांच्या हालचालीसाठी जबाबदार असते. दुसरा, त्यांची रचना, स्थान आणि कार्याचे आधारे सप्तायू 3 प्रकारचे असतात. हे स्टायरेटेड सप्तायू, नॉन स्टायरेटेड सप्तायू आणि हृदयाचा सप्तायू आहेत. सप्तायू कॅन्ट्रॉइल प्रोटीन नावाच्या प्रथिनाची मदतीने हालचाल करतात. एखाद्या व्यक्तीच्या जाणीवीशिवाय किंवा इच्छेशिवाय होणाऱ्या क्रियेना पचन, हृदयाचे ठोके, शिंका आणि इत्यादी अनैच्छिक क्रिया म्हणतात. आणि चालणे, खाणे, उडी मारणे आणि धावणे यासारख्या जाणीवसह होणाऱ्या क्रियांना ऐच्छिक क्रिया असं म्हणतात. न्यूरॉन शरीराच्या अनेक क्रियाकलापाचे समन्वय आणि नियंत्रण करण्यासाठी जबाबदार आहे. आठवा, वस्तुस्थिती. हिवाळ्यात शरीर थरथरते का? जेव्हा शरीर थंड हवेच्या संपर्कात येते तेव्हा आपण थरथर कापतो. थरथरताना सप्तायू आकुंचन पावतात आणि आराम करतात, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते. यामुळे शरीर गरम होते.